हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण परमात्मो अर्जुनाक गुणत्रय विभाग योगांतो जीवाक बंधनाकनी मोक्षा घालच्याक कारण जावची तसले हे त्रिगुणाचे स्वरूप ताचे गुण लक्षण तशीची त्या त्रिगुणाचे बंधना पडूनच ज्याला कसल कुरका मरणानंतर खंची गुणांतो आशील जन मरणानंतर कसल जाताची तशीची आणि सात्विकांगेले ज्ञान राजसिंगांगेले लोभ तामस जन गुणाचे प्रमाद ते एक प्रकृतीचे गुणशिवाय शरीराचे प्रकृतीचे गुणशिवाय जीवाला स्वरूप नाही ते म्हणून सांगता आणि ते गुणाचे फल कसल म्हणून सांगताची कृष्ण ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यः गुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. म्हणतात सात्विक जन ऊर्ध्वलोक म्हणरी जनोलोक तपोलोकात असले उत्तम लोक पावताची राजस स्वर्ग आणि मर्त्य लोकांतो असताची तामस अधोलोकांतो वत्ताची म्हणून सांगून त्रिगुणाचे स्वभाव सांगील कृष्ण ताजी परिणाम ताजी फल पुरे आता सांगतरस. देवते सात्विकची त्यांनी तशान त्यांनी ऊर्ध्वलोकांतो असताची तशीची हांगाचे बुईंचेरचे सात्विक जन श्री रूपाचे महालक्ष्मीक अधीन जावन उत्तम लोकाक वताची राजस भूरूपाचे महालक्ष्मीक अधीन जावन मर्त्य आणि अंतरिक्षांतू असताची तामस श्री दुर्गा रूपाचे देवीक अधीन जावन तामस लोक म्हळे अधोलोक वताची म्हणून म्हणले. आता आमकां कसं सांगता कृष्ण म्हळे सात्विक गुणाचे मरणानंतर उत्तम लोकात वताची म्हणून सांगून ताणें सुर्वेक म्हणला मरणानंतर कोणा खंयची गती प्राप्त जाता म्हणून तशी सात्विक जन मरणानंतर उत्तम लोकांतू तांणी वताची वापस तांकां जन्म मेळ्ळ्यारी तांणी शुद्ध सात्विक स्वभावाची जावन जन्म येताची. खंय योगिनां कुले भवती धीमतां म्हणल्यारी भारी एक मेधावी जनाले कुलांतो योगिंगेल कुलांतो उत्तम कुलांतो पुरे तांणी सात्विक स्वभावाचे जावन जन्म येताची. रजोगुणीलंतो दोन्ही स्वभाव मिश्र असता खंयचे वाईट आणि चांगो तशी तांणी मरणानंतर या मिश्र स्वभावाक अनुगुण जावन तांणी काम केलें देखून मरणानंतर तांणी भूमी अंतरिक्षांतू असताची आणि राजस गुणप्रधान जावन जन्मा येवन वपास आशा लोभ म्हणलंतू तांणी जीवन सागसिताची वपास तांणी चांग कर्म वाईट कर्म कोरनो सुख दुःखादी भोगताची बद्ध जीव जावनूच जनन मरण चक्रांतू असताची. तमगुणाची जन मरणानंतर अधोलोकाक वताची अपास नीच योनींतू जन्मा येताची. नीच योनी म्हळ्यार तिर्यक योनी म्हणटाची प्राणी पक्षी इत्यादी. एकच वेळ तांणी मनुष्य शरीर घेऊन आयल्यारी नीचाती नीच अधम कुलांतू चंडाल श्वपाक सकट म्हणटा पळय तसले जन्मांतू तांणी येताची. त्यांची विष्णूक संबंधित उत्तम लोक केदनाय खंयचे ते म्हळ्यार महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकांत ब्रह्मानश्चे म्हणटाचे आमी. तशी सात्विक जनांक ह्या लोकांत पुरे वच्चा मेळटा. एकाच वेळे त्या लोकाच्या मुखारी वापस तांतू तपोलोक आणि सत्यलोकांत जनो तपोलोकांतू
चमकलेलचनाक वापस येवचना परमात्माले आदेशार्थांनी पक्कनी एक आवेश म्हळ्यार आविश्ट जावन येवच्या पुरोची जेव्हा अंशावतारी जावन येवच्या पुरोची जाल्यार बरलेले महर्लोक स्वरलोक हंतपुरे चमकलेल जन तांगेले एक उत्तम फल कसं असं ते अनभविसून जात्र वापस तांणी भुंयचेर जन्म येवचें नज म्हणना सात्वीक जनांनी एकाच वाळ तांणी भुंयचेर जन्म आयल्यारी चांग कुलांतू चांग साधन करचें असल कुलांतू तांणी जन्म येताची अशी ती ये सकळी कसल बंधन म्हणटा पळय हाका सामान्य कारण कसले म्हळ्यार त्रिगुण सात्विक राजसीक तामसीक गुण तशी आता कृष्ण परमात्मा सांगता असं नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति म्हळ्यार हे सर्व परिणाम म्हणटाच पळय म्हळ्यार गती म्हणीच फल म्हूण येतं परिणामाक फल म्हूण येतं गती म्हूण येतं हाका कारण कसलें सात्विक राजसीक तामसीक म्हळ्यार 3 गुण विंगड खंयचें कारण ना हाका म्हणून कोणाक मना वता हांगा लोकांत जेवचे सर्व कर्म खंयचेचे निमती जेवचे सर्व प्रकृतीजैहि गुणैहि प्रकृतीचे गुण जावन आशिल्ले सात्विक राजसीक तामसीक गुणा निमती लोकांतो जन काम करता कर्म करता म्हूण सांगून मात्र न्ही हांगा कसल चकडी जत्ता कसल फल मेळटा हाका कारण त्रिगुणा शिवाय विंगड खंयचें न्ही म्हूण म्हणलेलें खंयचें ज्ञानीक कळटकी तो एक रितीर कशी सांगची जाल्यार त्रिगुणाक अतीत जावन आशिल्ली परमात्मानाची आमकां त्रिगुणा बंधनांत घालून हें पुरे कर्म करूचें म्हूण सांगून कोणाक कळटकी आनी परमात्मा मात्र त्रिगुणाक अतीत आमी पुराय त्रिगुणा बद्ध जावन आसोका जाता म्हूण सांगून कोण लेखतकी हे त्रिगुणा दुखून आमकां मुक्त करता जाल्यार परमात्माले अनुग्रह कारण जाता म्हूण सांगून कोण भक्तू लेखतकी तो परमात्मालांतूची आसता म्हूण तशी म्हळ्यार परमात्मालांतू आसता म्हळ्यार तो मोक्ष पावता म्हूण सांगून तशी मनशाले जिवनाचे सर्व एक फलाक हे 3 गुणाची कारण जाता आमी कसल करताची ते करूच कोणे हे 3 गुणान 3 गुणाचे अभिमानिनी जावन आशिल्ली महालक्ष्मी ती परमात्माला अधीन जावन सात्विक राजसीक तामसीक म्हळ्यार गुणांतू आमकां बंधना घालून ती आमगेले करीन सर्व कर्म करयसिता कोण मनीस ह्या 3 गुणाच्या प्रभावांत पडतकी त्या मनशा निमती ते गुणाचे स्वभावाक समजावन कर्म जाता म्हळ्यार सात्विक मनीसो सात्विक बरें काम करूं पुरो राजसीक मनीसो मोहांतू लोभांतू आशेंतू पूण वापास कर्म बंधना पडचे तसले काम्यक कर्म करूं पुरो तामसू अहंकार प्रमाद आलस्य निद्रा असल गुणान क्रूराती क्रूर काम करूं पुरो नानातले कर्म करना नशी आळसू जावन पडूके पुरो हे ते जिवाचे गुणाचे स्वभावाक हे त्रिगुणाचे स्वभावाक समजावन कर्म चलता हे करूच कोणे म्हळ्यार परमात्मानाची इतले आमी उडगास दवरून घेवका प्रकृतीचे हे 3 गुण ताजे काम ते आमकां बद्ध करून घेवन करयसिता बंधना घालून करयसिता एक आतां तसले एक व्यक्तीक भायरच्यान पळयल्यार तो सात्विकी राजसिकी तामसिकी म्हूण आमकां कळटवे केलो जन तामसीक जनय भायच्यान पळयतना सात्वीक आसताची गोमुखा व्याघ्र म्हणटाची तांगेलें मन मस्त क्रूर आसता केलो जन पळयतना निश्ठूर जन म्हूण दिसच्या पुरोचे जाल्यार तांगे हृदय लोणया पशी मोवाळ आसता खंय तशी केलो जन हो भारी अहंकाराचो हाका मात्र गोत्तो म्हूण लेखिलो ना म्हाका पुराय जनाल पळय बस म्हूण सांगून तो सहाय करूं खंय पुरो तशें जावन भायर दुखून एक व्यक्तीले चरये निमती आमकां भायरचे एक रुपा निमती आमकां तागेलो निज स्वभाव कळना तागेले चरयेन कळटा तशें जावन आमकां ह्या प्रपंचांतू कसकस सकट जाता
म्हळ्यार आमकां कळना हाका पुरे प्रकृतीचे गुणच कारण म्हूण सांगून आमी लेखुका जाता. एक सात्वीक मन केन्नाय सात्वीक विचार ग्रहणय करता, सात्वीक रीती चिंतन करता आनी सात्वीक रीती ते चलता. सात्वीक जावन आशिल्ली व्यक्ती केन्नाकय हें काम मेगेल निमती जाल्लें, हांव केल्लेलें, हांव नानतलें हें जेयिना आशिल्लें असल पुरे भ्रम ताका येयना. हें आमगेले गूण खंयचे सात्वीक राजसीक तामसीक गूण न्हिदच्यावन पळोवचें गेल्यार कर्म करच्याक कर्तृता जाताची. हे गूण प्रकृतीचेची. प्रकृतीन तूं जड आनी चेतनात्मक प्रकृती म्हणटाचे आमी, जड प्रकृती आनी चेतनात्मक प्रकृती म्हूण हांगा त्रिगुण काम करयसीत देखून ते जड प्रकृती न्ही, चेतना प्रकृतीच म्हूण येता. कित्याक म्हळ्यार आमी हांगा करचे सर्व कर्माक कारण हें तिनी त्रिगुणाची, हें तिनी गुणाची. तशारी कार्याक कारण जाता देखून ते जड प्रकृतीनी चेतना प्रकृती म्हूण सांगून लेखुका. कित्याक म्हळ्यार कर्त्र म्हणून घेवका जाल्यार तागेल्यान तो चेतन आसूंक जाता. जाल्यार हांगा ज्ञानी पूर जेन्ना कळटा कसलें म्हळ्यार निजावन कर्तृत्व कोणालान तो सुचें म्हळ्यार स्वतंत्र म्हणून घेतलें परमात्माक मात्र स्वतंत्र कर्तृत्व सुचें. मात्र न्ही आमकां आमी म्हणटाची ना हम करता हरिही करता म्हणून. तशें म्हळ्यार कसलें ना हम करता न करता त्वम करता यस्तू सदा प्रभो. हांव केल्लेलें न्ही, तूं केल्लेलेंय न्ही, ताणें आमगेले करीन करयलें हें ज्ञान श्रेश्ठ. ताणें म्हळ्यार कोण तें, तो ताणें म्हळ्यार तो परमपुरूश जावन आशिल्लो परमात्मो. हें ज्ञान श्रेश्ठ हें कोणा आसकी तेदना तो मनीसो ताका कर्तृत्वाचे अहंकार येना. हांव हें केल्लेलें मिगेल निमती जालेलें, हांव नानतलें कोणाच्यानी करूं जायनाशिल्लें असल एक अहंकार जेवो कर्तृत्व तें कोणाक ज्ञान आसा पळय आमी करचें न्ही परमात्मान करचें तांकां केन्नाय अहंकार येना, राग द्वेशाचें बंधन ना, ममकार येना. कोणाक राजस गूण ते हांवें मेगेल निमती जाल्लेलें हांव केल्लेलें हें भ्रम आसकी त्या मनशांक केन्नाय कर्मबंधनान तो पडूंक जाता, राजसूय जाता तो सात्वीक जायना. तशें हें जगत्यान तूं सर्व कर्मय तिनी गुणाचे प्रेरेपणेक पोणूच जेवचें म्हणून आमकां हांगा कृष्ण सांगता. जाल्यार परमात्माले इच्छा म्हळ्ळें लेखस तें मिकून हांगा जगत्यार आशिल्लें कोणाकय कसलेय करूं जायना. तरी कोणेय तांचितलें तांणी करचें, तांनीच स्वतंत्र म्हूण जाल्यार परमात्माल अधीन नानशी आमी कर्त्र करता म्हूण जाल्यार पुराय अस्तव्यस्त जायनाशिल्लें. हांगा कशी घरा एक यजमान आसा ते यजमानाल जबाबदारीन तूं सुपर्दीन तूं सर्व त्या घराचें कृत्य कर्म पुराय जाता, ते वेवहार पुरे छंद रितीर जाता घराचे. तो यजमान कोणाक असल काम म्हळ्यार वयसून दिवन तो मेलविचारक जावन पळोवन घेता. तशें जावन छंद रितीर तें चलतर आशिल्लें काम त्या वेळाक सर्व जणी तांगेलीतले तांणी घरा यजमान जाल्यार म्हळ्यार बायलेन हांव सांगिल्लें तशी जेवका, पुतान हांव सांगिल्लें तशी जेवका, धुवेन हांव सांगिल्लें तशी जेवका, सुन्नेन हांव सांगिल्लें तशी जेवका, बामणान हांव सांगिल्लें तशी जेवका, अशें प्रती एकल्यान लेखील जाल्यार कसं जाता आशिल्लें तें घर जाता आशिल्लें ना गल्लाटो सांत तशी जाता आशिल्लें. सगळो दीस कांय पुणी व्याग्युद्ध कांय पुणी गल्लाटो, हांव सांगिल्लें तशी तूं कर न्ही, तूं सांगिल्लें तशी हांव करना, असलें पुराय एक गोंदल घरा भितर जाता आशिल्लें. सांतीन तर राबल्यांची म्हूण दिसता आशिल्लें. तशें जावन आमी परमात्मूची सर्व करयतलो करतारय तोची करयतलय तोची ताका मिकून आमी कसलें करूं जायना म्हळेलें ज्ञान कोणा आसता तो सात्वीक म्हणून घेता. कित्याक म्हळ्यार पळया एक पंत आमकां कोप येता. कोप येतना आमी कसो करताची कोप येयले पेट्टाक कोपाक हातान तूं बुद्धी दिली वय मागीर तोंडा येयले उलचे सुरू केलें. निजावन तशें उलयतना ताजे अर्थ कसले रजोगुण थंय प्रवृत्त जाल्ला म्हणून. त्या वेळार बीन आमकां परमात्मा अनुग्रह आसवे
आमी ते आमगेल रजोगुण कंट्रोला हाडू जाता, कोप कंट्रोला हाडू जाता आनी आमगेल गुण मन सात्विकादी कडेन व्हरू जाता. जाल्यार केदां ना परमात्माले अनुग्रह आमकां सुका आमी कसले चुकी करता म्हूण आमकां कळका. तशें जाल्यार मात्र ना नतल्यार आमी रजोगुण येशील मागीर ते जोर जोर जावन तमो गुण जागृत जावच्याकय पुरो. तशें जावन कोणेय आतां तसल्यार रजोगुण जागृत जाला त्या वेळाक आमी कशी ते रजोगुण सात्वीक गुणादी कडेन व्हरचें. रजोगुण आशिल्लें आमगेलें मन सात्वीक गुणादी कडेन कशें व्हरचें म्हळ्यार पळय आतां कोणेय जेव आमगेल्या उलयत रसाचें म्हणया उलयता कसलें की आमकां तर्क जावचें सुरू केलें. तो येद्रायेल आशिल्ल्या मनशाक आमगेल्या उलयतल्या मनशाक कोप येयलो, तो लढाई येयलो म्हूण लेख्या त्या वेळार राबात येता पुरसत ना म्हाका म्हूण सांगून थंय दुखून चमकल म्हणजे तागेलो कोप निवलो. तें सोडून तागेल्यान तो रजोगुण जागृत जातना आमी रजोगुणी जाल्यार म्हळ्यार आमी उलयताची करताची म्हूण लेखल्यार 2 जणांनी उलोवचें सुरू केल्यार थंय तमो गुण प्रबल जाल्ले. पेटू जेवच्याकय पुरो, लढाई जेवच्याकय पुरो, युद्ध जेवच्याकय पुरो. तशें जावन केन्नाय रजोगुण विजृंभण जातरच म्हूण सांगून आमकां दिसतनाची आमी थंय दुखून उठाचें, जेव मन विंगड तिकड करचें. तशें केल्यार ते रजोगुण शांत जाता. ताजे खातीर कशी पळया घरांत कोणाकय एक कोप येता म्हूण लेख्या यजमानाक कोप येतना यजमानीन शांत जावन बसली म्हूण जाल्यार सलपणान तागेलो कोप निवतना तोच समाधान येता. तें सोडून ताणें कोपिल्लें तेन्ना हिणें कोपल्यार कशी जायत थंय खूब उल्बण जाता. उल्बण जावन लढाई जेवच्या पुरो, झगडो जेवच्या पुरो. तेची कोणकी एकल्यान न्हू तो बसली म्हूण जाल्यार एका हातान ताळ मारूं जायना म्हणटाची तशी तें समजता, शब्द जायना थंय. तशी हे गुणाचे प्रभाव आमकां कळ्ळी म्हूण जाल्यार हे पुराय आमी तिदून घेवेत आमकां. तशीची त्रिगुणाक अतीत जावन आशिल्लें एक परमात्माल चिंतन करची, तागेली काणी श्रवण करची, तागेलें किर्तन करचें. सर्वय आमी भक्तीन केल्लें म्हूण जाल्यार हे सात्वीक राजसीक तामसीक गुण मिक्कून रबो आमकां परमात्मो अनुग्रह करता. ताजे खातीर कोण म्हळ्यार थंय एकलो ज्ञानी म्हूण लेखल्यार हे सात्वीक राजसीक गुणा निमतीची हांगा जगत्यांतू कर्मबंधन जावचें म्हूण लेखल्यार हें कर्मबंधनाक परमात्मो मुख्य कारण म्हूण सांगून कोण ज्ञानीक कळटा की तो मुक्त स्थिती पावता म्हूण सांगून परमात्मो सांगता हांगा. ब्रह्माकय आन जावन आशिल्लो, महालक्ष्मीकय नियामक जावन आशिल्लो. परमात्मो एकलोच जगत्याचो अधिपती सर्व जनाल करीन कर्म करोचेय ताणें करोचेय करयसूचेय दोनी ताणेची म्हूण सांगून कोणाक कळटा. तो देवान दिलेली ह्या मनुष्य म्हणलेलें एक साधन शरीर आसा पळय ताजीन तो लायक साधन करता आनी परमात्माक पावता. म्हणटना आमी आमगेल्या मनांतू राजसिकता आशिल्ली देखून आमी करचें, आमगेले निमती जेवचें तशें येता. ताचे खातीर कृष्णान कर्मयोगांतू सांगिल्लें सर्व कर्म करी मत कर्म कृत मत परमो भव. मेगेल खातीर कर्म करी, मेगेले वैरी मन दवरी आनी सर्व कर्म फल त्याग करी परमात्माक अर्पण करी. तशें जाल्यार तूं व्हड साधक जाता, तूं कर्मयोगी म्हणून घेता म्हणून परमात्मान कर्मयोगांतू सांगनी मे. तशी आमकां एक साधना शरीर दिला. हें साधना शरीरान एक अत्युत्तम साधन कोरका परमात्माक पावका म्हणून जाल्यार आमी चांग साधन करूं शिकता. सात्वीक राजसीक तमोगुण सकडी हें तांतू दुखून ते तिनी गुणाच्या बंधना दुखून सोडवान घेवका म्हणून लेखील जन जावन सोडवान घेतील जन धर्म अर्थ काम हे तिनी पुरुषार्थ साधन करून मोक्ष साधनाय करताची. मनशा मात्र त्रिगुणा दुखून कशी सोडोन घेवचें जाता म्हूण म्हळ्यार भौतिक शक्ती देवान दिला न्हय. तशें जावन हें भौतिक शक्ती ताका आमी ज्ञान म्हणचें. हें ज्ञान
कोणा जावका तो परमात्माला भक्त जाता भक्त जावन ताजे कतीर परमात्मान म्हळेले मदभावम सो अधिगच्छती तो मिगेलेच एक स्थिती म्हळ्यार परमात्माले एक मोक्ष म्हळेल स्थिती ताका मेळटा हांगा जीव अस्वतंत्रो परमात्मो सर्वतंत्र स्वतंत्रो परमात्म पूर्ण ताणी सृष्टी केलेल्या हांगाचे पुरय अपूर्ण म्हूण सांगून कोणाक कळटा पळय तो मुक्ती साधन करता म्हळ्यार खंडीत ताजे खातीर आतां परमात्मा सांगता गुणान एतान अतीत्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैः विमुक्तोऽमृतमश्नुते ते देहांतो प्रति देहांत तिनी गुण आसा ते तिनी गुण कशी आमकां बाद दिता कशी आमकां बंधनां घालता त्या मना व्हरून घेवन त्या बंधनां दुखून मुक्त जावपाक जाल्यार आमी खंयचे उपाय करका म्हूण ते उपाय सोदून घेवन ते तीन गुणाक मिकून आमी भायर येयलीच म्हूण जाल्यार जेवो ह्या गुणत्रया निमती कर्मबंधनां पडचें आशिल्लें ते कोळ न्हू आमी त्या बंधनां दुखून भायर येताचें म्हूण जाल्यार तो जिवात्मो जनन मरण जरा व्याधी ह्या सर्व दुख्खा दुखून विमुक्त जाता आनी तो मुक्त म्हणून घेता अमर जाता तो मुक्त म्हणून घेता वापस मर्त्य लोकांत तो जन्मा येना कित्याक म्हळ्यार हे तिनी गुण जिवात्मो केन्ना ते तिनी गुणाचें बंधनां पडटा म्हळ्यार देह घेवन येतना नानातल्या स्वरूपत जिवात्मो तो ताकाय अनादी नित्य स्वतंत्र सकड म्हणटाची जाल्यार जीव अस्वतंत्र परमात्मा मात्र स्वतंत्र जाल्यार तो गुणाक बंधनाक नासता केदना देह मेळचे पुडितय केदना ते जिवात्माक एक देह मेळटा की ते देहा संबंध जाता की ते भितर देहा संबंध जाल्या क्षणाकची त्या प्राकृताचे देह ते प्राकृत देह त्या प्राकृत देहांत जिवात्म आयल कुडल्या प्रकृतीचे हे तीन गुणाचे अधीन जाता तो हे तीन गुण दांटूच म्हळ्यार कशी तितली सुलभ आसवे ते दांटूचे कित्याक म्हळ्यार आतां पळय जून तूं आमी पळयताची ते पळय पुरे प्राणींक पंजरा भितर घालताची तेदना ते प्राणी ते पंजरा भितर तांणी आसतना तांकां भायर येवचें जायना तेका वचचें जायना हेका वचचें जायना थंय चमकता थंय सरळो हांगा चमकलें हांगा सरळो दांटून भायर वचचें जायना तेदना तांणी एक नमने तांत भितर विलपन जाता तांकां तेदना तशीच आमी हे जगत्यांत जन्म आयली नंतर त्या प्राकृत शरिराचे संबंध जाल्ले कुडले त्रिगुणाचे पंजरांत ताजी बंधनांत आमी सिरकताची आतां ते पंजरा दुखून आमकां सोडवाचें कोण म्हळ्यार परमात्मो आमकां ताजे की हातांत दिवचें पुरो आनी तुमी सोडोन घेवका जाल्यार त्या परमात्मान आमकां हातांत की दिल्ले कुडले ते लॉक सोडवान घेवचें काम आमी कोरका ते की कशी यूज करचें म्हणून पळोवन छंद रितीर त्या बंधनां दुखून आमी भायर येवका ते की कसने म्हळ्यार ज्ञान हे बंधन त्रिगुणाचे तशें जाल्यार ह्या त्रिगुणां निमती जाल्यार पंजरा दुखून भायर येवका म्हण जाल्यार ज्ञान म्हळ्यार की आमकां जावका जाल्यार चडावती जन हे पंजरा दुखून भायर येवचें आशिना तांकां कित्याक ते मोह मायाचे प्रपंचा दुखून सोडवान घेतल्यार हें सूख वचना की वता की म्हळ्यार भंय कितली की जनाक मोक्ष म्हळ्यार कसो म्हूण गोतना स्वर्गाची अपेक्षा करताची कित्याक म्हळ्यार स्वर्गांत तूं चमकल्यार सूख भोगूं येता कितले जय म्हळ्यार मेळटा खंय कसो जावका तें मेळटा खंय सूख म्हळ्यार सूख खंय हें पुराय आयकून स्वर्ग सूख भोगचें आशा मोक्षांत आमकां खंयचे आनंद मेळटा म्हणून गोतना तें देखून मोक्षा वचची आशी कोणाकय ना तशें जावन तूं मोक्षा वतवे म्हणल्यार ना इत्याक म्हळ्यार मरण म्हळ्यार भंय आमकां मरण जाल्यार पुरे मोक्षा वताचें म्हूण गोतस वापस आमी जन्मांत येताचें वापस इतली दूख भोगताचें जाल्यार हांगा सुची दूख पुणी भोगच्याक तयार आसाचें आमी सैसूचें जायनातल्यार मरणाचें दूख आमकां नाका म्हूण सांगून दिसता तशी केन्नाय ह्या त्रिगुणाक बद्द जाल्लो तो जिवात्मो तो देह घेवन येयले कुडले हे प्राकृत देहाचे त्रिगुणाकय त्रिगुणाचे बंधनां पळोवन आनी कसो सकड कर्म करता आनी अपास तो बंधनाक पडटा
ನಿಜಾವು ನಮ್ಮಿ ಮಂಟಚಿ ಜನ್ಮ ಮಳೆ ಕಸನೆ ಹಿಂದಿನ ಸಾಲ ತೀರಿಸಲೆಂದು ಬಂದಿ ಹೇವಯ್ಯ ಜನ್ಮವ ತಿಳಿದು आम्ही कितली की प्रारब्ध करून दवरताची या प्रारब्ध एक ऋणशी या ऋणमुक्त जेवचे खातीर वापस आम्ही शरीर घेवन येताची त्या प्रारब्धाचे ऋण तिरसूच्या पळयताची जाल्यार त्या प्रारब्धाचे ऋण तिरसूच मात्र आमगेले बुरी आसना वापस आम्ही आशेक मोहाक सकड पोण हे राजसीक आनी तामसीक गुणाचे बंधनांतू सिरकून वापस नव नव उशीण करताचे आमी रीण करताची तशी वापस रिणा बंधनांतू पडका कशी पळय एक कडेचे रीण तिरसूचे अन्य कडी दुखून काण दिवचे थंयची रीण अन्य कडी दुखून काणची हेंच काम करचें न्हय तशें जावन नव नव काम करून वापस बंधनाक तो जीव पडता त्या वेळाक केन्ना नव रीण आमी करून नज म्हण जाल्यार आमी हे संवसाराचे 3 गांठी दुखून सोडवान घेवका खंयची 3 गांठी हे त्रिगुणाची गांठी आनी तो दुखून सोडवान घेवका जाल्यार हे 3 गुणाक अतीत जावन आशिल्ले परमात्माल ज्ञान आमकां जावका हे 3 गुणाकच आमी माया म्हण म्हणटाच पळय तशी दैवी हेशा गुणमयी मम माया दुरती हे म्हण म्हणला मामेव ये प्रपद्यंते मायामे तांतरंती हे माये दुखून भायर वका म्हणून जाल्यार जीवान देह घेवन येयले कुडले परमात्माक शरण जावचें काम कोरका शरण येवचें काम कोरका तशें जाल्यार हें परमात्माल ज्ञान संपादन कोरका हें ज्ञान मेळका म्हूण प्रयत्न केला पावना परमात्माल अनुग्रह जावका तेदना तो जीवात्मो खंयची जीवात्माक परमात्माल अनुग्रहान ज्ञान पावच्या जाता म्हूण सांगून म्हळेलें मनांत आसता की तो जीव भक्तीन ज्ञाना खातीर साधन करता आनी साधन करून ऋणमुक्त जाता कशी म्हूण म्हळ्यार आतां पळय भात जिवे भात मातयेन तूं घाल्ला रे भाताची झाड जाता तेची लायक करून भाजिल्लो भात ते बितवील तांतू दुखून झाड जातवे ना इत्याक म्हण तें भाजून जाला तांतू दुखून चिगूर येयना खंयची हारवी की तांतू दुखून चिगूर येता तशी आमी केन्ना भाजून वचनाची तेदोळ थंय आशे म्हूण म्हळेलें हें चिगूर येतर आसता किरलू येतर आसता भाताक झाड्डा किरल येयल्या बरी ते भात जीव आशिल्ली देखून आशी एक आशी म्हळ्यार एक स्निग्धता आशिल्ली देखून तांतू दुखून चिगूर येयले तेंची भाजून घालेले जाल्यार आशी पुरे करपून गेल्ली म्हूण जाल्यार चिगूर येतवे ना तशें जावन त्रिगुणाचें बंधन खंयच्या निमती काण घेवचें जाता आमी म्हूण म्हळ्यार ज्ञान भक्ती वैराग्य हाजी निमती मात्र त्रिगुणा बंधना दुखून आमी मुक्त जाताची जाल्यार हाजे खातीर आमी कोणालें मागता जाता परमात्मा लेगीत तागेलो अनुग्रह मागता जाता तशी कृष्ण आतां सांगता रस पळय हें त्रिगुण कोण दांटवत की ताका मोक्ष प्राप्ती जाता म्हूण म्हणटना एक प्रश्न आमगेल्या मनांत कोणालेय मनां जाल्यार येता हें त्रिगुण दांटूचें म्हळ्यार कशी त्रिगुण दांटोवका जाल्यार आमी त्रिगुणाक अतीत जावन रावका जाल्यार आमी कसल कोरका आतां कोणेय जो एकलो त्रिगुणाक अतीत जालोलो म्हूण ताका पळयले कुडले कळका जाल्यार तागेलें लक्षण कसलें आसता तागेलो आचार विचार नडवळिका कशी आसता कशी त्रिगुण तो दांटून येयलो असल पुराय एक प्रश्न आमगेल्या मनां येता पळय अर्जुनाक हीच प्रश्न मनांत येयली तशें जावन तो आमगेले पुराय जनाल पर जावन कृष्णालेक निमगिता कैहि लिंगैहि त्रीन् गुणान् एतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान् त्रीन् गुणान् अतिवर्तते हे प्रभो हे 3 गुण दांटून चमकला म्हूण म्हळ्यार तो कशें आसता तागेलो आचार तागेली नडवळिका पुराय कशी आसता कशी हे 3 गुण दांटवता आमगेले प्रतिनिधी जावन अर्जुन कृष्णाक ह्या प्रश्न निमगी तरस पळया तशी हे 3 गुणांकय अतीत जावन आशिल्लो ताणें 3 गुणांक अतीत जाल्लो जेवो 3 गुण दांटवलो जेवो 3 गुणय गेलवलो म्हूण जाल्यार ताका गुर्ती कशी आमी तो कशी आसच्या पुरो कशी ताणें हे गुण दांटवले प्रभो म्हळ्यार संबोधन अर्जुन कसले करता म्हूण म्हळ्यार हे प्रभो तूं गोतनना तिल कसले ना आमगे प्रश्नेचें उत्तर तुका मात्र गोत्तस तूं खंडीत ह्या प्रश्नेक उत्तर दिता इतलें म्हाका मन दृढ जावन गोत्तस म्हूण म्हणलेलो ताका तशें जावन त्या अर्थार तो
प्रभो म्हूण सांगून तुची म्हाका गती तुची सांगता म्हणून शरणागत येता अर्जून. सुरेख म्हणटा न्हू तो, म्हाका तुगेलें रूप पळोवका म्हणून मनास. मन्यसे यदि तच्च द्रष्टुम शक्यम. हांव हें पळोवचें जाता म्हूण सांगून तुगेलें मन आसल्यार म्हाका तुगेलें विश्वरूप दाखय. तशी प्रतीपंत अर्जून कसलें एक प्रश्न उतर निमका जाल्यार ताका शरण येवनूय निमगीता. तशी जावन ताका प्रपती शरणागती म्हणचें. ह्या प्रपंचान तूं बद्ध जीव आसाची, अमुक्त जीव आसाची, मुक्त जीव आसाची. तातूंत ह्या बद्ध जीव आनी मुक्त जीव की अमुक्त जीव की हांकां आयडेंटिफाय करची कशी. हें बद्धते म्हळ्यार कर्म बंधनां पडचें आनी कर्मा दुखून मुक्ती मेळचें. हें एक आंतरीक विशय, एक मनशाले शरिराचे विशय, साधना शरिराचे विशय पुराय जना सांगू जायना. तशी मुक्ती म्हूण म्हळ्यार तशीच एक आंतरीक विशय, हें मागीर पुराय जनाक कळना. तशें जावन हें एक रोगील विशय. आतां एक पेशंट डॉक्टरलाच्या मुखार म्हणलें क्या तागेले ताका पुरे टेस्ट करून त्या डॉक्टराक त्या रोगीले आंगांत वात चड जाला की पित्त चड जाला की कफ चड जाला की कसली निमती अशी जाता ताका म्हूण सांगून कळटा पळय. तशीची हें सात्वीक गूण, राजसीक गूण, तामसीक गुणां दुखून गुणाचें बंधन कसलें आनी हें बंधनां दुखून मुक्त जावचें कसलें कशी म्हूण म्हळ्यार विशय कळलो परमात्मा मान्न मे. ताका कर्मबंधनां पडलेले जनाले मुक्त जालेले जनाले विशय ताका कळताची कळटा शिवाय विंगड कोणाकय कळना. जेव्हा ह्या कर्मबंधनां दुखून मुक्ती दिवची कशी म्हूण म्हळेले विशय परमात्माक कळटा शिवाय विंगड कोणाकय कळना. एक राज्याक गांठी कोण घालता की ताणें घाल्लेली गांठी कशी आसा ती कशी सोडवाका म्हूण म्हळेलो विशय गांठी घाल्लेल्या मात्र कळटा. तशी परमात्मान आमकां कर्मबंधनांत घाल्ला. हे कर्मबंधनां दुखून सोडवान घेवची कशी म्हूण म्हळेलें परमात्मान दाखोवन दिवका. ताजे खातीर आमी परमात्माक संपूर्ण शरणागती येवन हे परमात्मा आमचे कर्मबंधनां दुखून मुक्त करी म्हूण सांगून तागे लागीं म्हाका जाता. तशी हे गुणां दुखून अर्जुनान निमगेलेल्या ह्या प्रश्नेक कृष्ण कसलें उत्तर दिता म्हूण म्हळेलें पांयचे दिसा गितामृत धारेंत आमी पळया. आज सांगिल्ले सर्व विशय कृष्ण परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.